घराला घरपण देणारी माणसं, हे लोकप्रिय वाक्य कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते एकच व्यक्ती, ती म्हणजे दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात DSK. मराठी माणसाने उद्योगात उतरावं आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचं भव्य दिव्य साम्राज्य उभं करावं, याचं चालतं बोलतं प्रेरणास्थान म्हणजे DSK. 1973 मध्ये अत्यंत साध्या टेलिफोन पुसण्याच्या आणि रंगाच्या व्यवसायापासून सुरू झालेला हा प्रवास एका बलाढ्य रिअल इस्टेट साम्राज्यात रूपांतरित झाला. तब्बल 40,000हून अधिक लोकांचं कुटुंब, हजारो निष्ठावंत कर्मचाऱ्यांची साथ आणि लाखो ग्राहकांचा अढळ विश्वास या बळावर DSK यांनी महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रात एक सुवर्ण काळ निर्माण केला. परंतु काळाचा महिमा असा की शिखरावर असलेला हा साम्राज्यरूपी बंगला एका दुर्दैवी वादळात कोसळला आणि ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं, त्याच माणसाला अचानक कोर्ट कचेऱ्या आणि येरवडा तळोजा जेलच्या वाटेवर उभं राहावं लागलं. परंतु प्रश्न असा पडतो की खरोखरच DSK यांनी लोकांना फसवलं का, की ते परिस्थितीच्या आणि काही दुष्ट शक्तींच्या चक्रव्यूहात अडकले? आज आपण DSK यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं, त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, तुरुंगातील काळ, सध्या सुरू असलेलं काम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठेवीदारांच्या FDचे पैसे त्यांना परत मिळतील का, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. DSK टॉक्सवर दिलेल्या आपल्या एका अत्यंत भावूक पण तितक्याच ठाम मुलाखतीत DSK यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा सडेतोड समाचार घेतलाय. त्या मुलाखतीतील त्यांचं प्रत्येक वाक्य एका पराभूत न झालेल्या राखेतून पुन्हा झेप घेऊ पाहणाऱ्या जिद्दी उद्योजकाची कहाणी सांगते. भाऊक स्वरात DSK म्हणतात, काही दुष्ट शक्तींनी पत्त्याचा बंगला कोसळावा तसं आमचं 55 वर्षांचं कष्टानं उभं केलेलं एवढं मोठं 40,000 लोकांचं साम्राज्य एका क्षणात कोसळून टाकलं. पण मी हार मानणारा माणूस नाही, मी हिंमत हारलेलो नाही. आज जरी आकाश फाटलं असलं तरी मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा अशा आमच्या 3 मॅन आर्मीने मिळून हे फाटलेलं आकाश शिवून पुन्हा सर्व काही उभं करण्याचं काम सुरू केलंय. DSK अत्यंत आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे विचारतात की मुंगीला जर नख असेल तर त्या नखातल्या मळा एवढा सुद्धा या DSKचा गुन्हा नाहीये. हा अढळ विश्वास त्यांना कुठून मिळाला? कारण 1973 मध्ये रंगाचा धंदा आणि टेलिफोन पुसण्याच्या धंद्यापासून सुरुवात करून 2016 पर्यंत म्हणजेच तब्बल 43 वर्ष ज्या माणसाने लोकांचे पैसे एका दिवसाच्याही विलंबाशिवाय न चुकता परत केले, त्या काळात एकाही FD धारकाची तक्रार नव्हती, एकाही बँकेचं खातं NPA झालेलं नव्हतं, एकाही फ्लॅट धारकाची तक्रार नव्हती, टोयोटा कारच्या सर्व्हिसची तक्रार नव्हती की खोट्या कागदपत्रांबद्दल शेतकऱ्याची तक्रार नव्हती. सतत अत्यंत सुंदर आणि पारदर्शक पद्धतीने चालणाऱ्या या उद्योगाला अचानक कोणाची दृष्ट लागली, हे सर्व जगाला ठाऊक आहे आणि ते नंतर कधीतरी मी सांगेन, असं DSK म्हणतात. मुलाखतीदरम्यान ठेवीदारांच्या सर्वात मोठ्या प्रश्नाला उत्तर देताना DSK यांनी अत्यंत साधं आणि सोपं आर्थिक गणित मांडलंय. लोकांचा आणि टीकाकारांचा सर्वात मोठा प्रश्न हाच होता की आम्ही दिलेले FDचे पैसे नक्की गेले कुठं. यावर DSK सांगतात की मी ते पैसे घेऊन कुठे दुबईला लपवून ठेवले नाहीत किंवा सिंगापूरला लपवून ठेवलेले नाहीत. मी कोणतीही बेनामी मालमत्ता खरेदी केलेली नाही. जर मी तसं केलं असतं तर पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या तपासात ते लगेच सापडलं असतं. लोकांचे जे काही 500 कोटी रुपये होते किंवा बँकेचे 300 कोटी रुपये होते, ते सर्वच्या सर्व पैसे रिअल इस्टेटमध्ये आणि जमिनींमध्ये गुंतवले गेले होते. DSK यांनी बांधकाम क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आर्थिक गणित उलगडून दाखवले आहे. बँका बिल्डरांना 14.5% ते 16% व्याजाने कर्ज देतात, कारण रिअल इस्टेट हे नॉन प्रायोरिटी सेक्टरमध्ये मोडते. बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर बँकांचं अवाढव्य व्याज भरणं बिल्डरांसाठी अत्यंत कठीण असतं. या उलट DSK यांच्यावर लोकांचा इतका दृढ विश्वास होता की लोक अत्यंत प्रेमाने 11% व्याजाने आपल्या ठेवी DSK यांच्याकडे ठेवतात. त्यामुळे कंपनीचा व्याजाचा खर्च वाचायचा आणि ठेवीदारांनाही बँकेपेक्षा उत्तम परतावा मिळायचा. सुमारे 33 ते 40,000 ठेवीदार हे केवळ गुंतवणूकदार नव्हते, तर ते DSK समूहाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करत होते, असं स्पष्टीकरण DSK या व्हिडिओमध्ये देताना दिसतात. रिअल इस्टेटच्या व्यवसायात खरेदी केलेल्या जमिनीचं मूल्य दिवसेंदिवस वाढतं. तिथे कारखान्यांसारखा घसारा नसतो. कारखाना काढला तर तो मंदीच्या लाटेत सापडून त्याचं मूल्य कमी होऊ शकतं, पण जमिनीचे भाव कधीच कमी होत नाहीत. DSK यांनी लोकांचे सर्व पैसे बालेवाडी, बाणेर, मुंबई, विश्वाचे सगळे नवीन प्रोजेक्ट्स आणि विशेषतः फुरसुंगी येथील ड्रीम सिटी या भव्य प्रकल्पांमध्ये लावलेले होते. या जमिनी पुण्या मुंबईच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि तिथे लोकांचे सर्व पैसे 100% आजही सुरक्षित आहेत. तरी सुद्धा लोकांचा राग आणि संताप समजू शकणारे DSK म्हणतात, लोकांचे फोन येतात, FDचे पैसे कधी देणार असं विचारतात, काही जण कमेंट्स करतात, एखाद्या दुसऱ्या जणाच्या घाणेरड्या भाषेत कमेंट्स देखील येतात. मी त्यांना काही म्हणत नाही. होय, तुमचे पैसे मी घेतले आहेत, मग मी का देऊ शकत नाही, मी का देत नाही, याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? मी कुठेही लॉस मेकिंग नाहीये.
पळून गेलेलो नाहीये, हरलेला नाहीये, तोट्यात चाललेला नाहीये आणि कोणालाही फसवलेलं नाहीये. हे सगळं काळाच्या ओघात सिद्ध होईल. DSK आजही पुण्यात मोकळेपणाने वावरतात. ते म्हणतात, मी मंडईत जातोय, लक्ष्मी रोडला जातोय, फुटबॉलला जातोय, पण मला कोणी येऊन माझी गच्ची धरून थोबाडीत मारत नाही की DSK आमचे पैसे का देत नाही. कारण त्या सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस प्रामाणिक आहे, याने कुठेही पैसे वळवलेले नाहीत. परंतु या दुर्दैवी घडामोडीनंतर फेब्रुवारी 2018 कायदेशीर कचाट्यात सापडून DSK आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना महाराष्ट्र मध्यस्थी आणि ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण कायद्यानुसार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ज्या माणसाने आयुष्यभर हजारो कुटुंबांना रोजगार दिला आणि हजारो लोकांना स्वतःच्या घराचे स्वप्न दाखवले, त्याला 4 भिंतींच्या आत येरवडा आणि तळोजा जेलमध्ये जावं लागलं. एका शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकासाठी हा अत्यंत वेदनादायी काळ होता. तुरुंगातील तब्बल 4.25 वर्षांचा काळ हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. वय 70च्या पार गेलेले, प्रकृतीच्या अनेक तक्रारी, पण तरीही DSK यांची जिद्द आणि पराभव न स्वीकारण्याची वृत्ती तसूभरही कमी झाली नाही. अखेर मे 2022 सर्वोच्च न्यायालयानं आणि मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. खटला चालण्यास होणारा विलंब आणि वयाचा विचार करून न्यायालयाने त्यांना बाहेर येण्याची परवानगी दिली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक लोक खचून जातात किंवा शांत बसतात, पण DSK हे वेगळ्याच मातीचे बनलेले. बाहेर पडताच त्यांनी पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करण्याची घोषणा केली. मी हार मानणार नाही, मी प्रत्येकाचे देणे देईल, हा ध्यास त्यांनी पुन्हा उराशी बाळगला. त्यांनी DSK टॉक्सच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. नवीन पिढीला उद्योजकतेचे धडे देणं, आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करणं आणि व्यवसायाची नवी घडी बसवणं हे काम त्यांनी पुन्हा जोमाने सुरू केलंय. आता सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न असा उपस्थित होतो की खरोखरच ठेवीदारांचे आणि बँकांचे पैसे परत मिळतील का? याचं उत्तर शोधताना आपल्याकडे कायदेशीर आणि आर्थिक बाजू सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घ्यावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेनं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार DSK यांच्या समूहाच्या शेकडो एकर जमिनी, आलिशान प्रकल्प, ड्रीम सिटीचे भूखंड आणि ऑफिस स्पेसेस आणि इतरही मालमत्ता जप्त केल्या आहेत. शासकीय मूल्यमापनानुसार आणि सध्याच्या रिअल इस्टेटच्या तीव्र दरवाढीनुसार या सर्व मालमत्तांचे बाजार मूल्य हे ठेवीदारांच्या एकूण देण्यापेक्षा आणि बँकांच्या कर्जापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. रिअल इस्टेटची एक खास गोष्ट अशी असते की जमिनीचे भाव काळासोबत वाढत जातात. आज बाणेर, बालेवाडी आणि फुरसुंगी येथील जमिनींचे भाव सोन्यासारखे चमकतात. सध्या हे प्रकरण विशेष न्यायालयाच्या नियंत्रणाखाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार या मालमत्तांचा लिलाव करून किंवा सक्षम विकासकांमार्फत हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून ठेवीदारांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अनेक मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया न्यायालयाने सुरू केली आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिल्यास ठेवीदारांचे पैसे कधीही बुडालेले नाहीत. ते पैसे जमिनीच्या रूपात पूर्णपणे सुरक्षित आहेत. केवळ न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींमुळे त्याला काहीसा विलंब लागत असल्याचं दिसून येत आहे. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाजू म्हणजे खुद्द DSK यांची भूमिका. DSK यांनी कधीही मी दिवाळखोर झालो आहे असा दावा केला नाही. त्यांनी न्यायालयात आणि जनतेसमोर नेहमी एकच ठाम भूमिका घेतली आहे की माझ्या जप्त केलेल्या मालमत्तांपैकी अवघ्या 25 ते 30% मालमत्ता जरी विकल्या किंवा मला त्या विकसित करून विकण्याची परवानगी दिली तर मी सर्व ठेवीदारांचे पैसे व्याजासहित चुकते करू शकतो. ही सकारात्मक आणि जबाबदार भूमिका एका सच्चा मराठी उद्योजकाची खरी ओळख आहे. आजच्या काळात अनेक व्यावसायिक हजारो कोटींचे घोटाळे करून विदेशात पळून जातात आणि देशाबाहेर आरामदायी आयुष्य जगतात. पण DSK यांनी देशात राहून न्यायालयाचा पूर्ण आदर करून 4.25 वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा पळून जाण्याचा मार्ग निवडला नाही. उलट बाहेर आल्यावर आजही ते जनतेसमोर येऊन होय तुमचे पैसे मी घेतले आहेत आणि ते मी देणारच असं छाती ठोकपणे सांगतायत. DSK यांचा हा संपूर्ण प्रवास केवळ एका व्यावसायिकाचा प्रवास नाहीये, तर तो एका मराठी माणसाच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा प्रवास आहे. साध्या रंगाच्या आणि टेलिफोन पुसण्याच्या व्यवसायातून हजारो कोटींचं साम्राज्य उभं करणं, 43 वर्ष लोकांचा विश्वास जपणं, मग एका वादळात सर्व काही गमावणं, तुरुंगवास भोगणं आणि वयाच्या 75व्या वर्षी पुन्हा एकदा 3 मॅन आर्मी घेऊन राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची तयारी दर्शवणं, ही गोष्ट खरोखरच अद्भुत आणि कौतुकास्पद आहे. काळाने जरी DSK यांना तात्पुरते मागे ढकलले असले तरी त्यांच्यातील उद्योजक, त्यांची जिद्द आणि लोकांचे पैसे परत करण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ आजही तितकीच जिवंत आहे. न्यायालयीन प्रक्रियेला थोडा वेळ लागत असला तरी सर्व ठेवीदारांचे पैसे त्यांना नक्कीच परत मिळतील असा ठाम विश्वास बाळगायला हरकत नाही.
कारण ज्या माणसाने लाखो मराठी माणसांना घराचं स्वप्न दाखवलं आणि घराला घरपण दिलं, तो माणूस लोकांचा विश्वास कधीही वाया जाऊ देणार नाही, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे. बाकी DSK बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.